एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. घरून फोन. हॅलो हॅलो आनंदी, मी आजी बोलते ग. आजी, तुझा आवाज असा काय येतोय? काय झालंय? बाळा, तुझा अंदाज बरोबर ठरला ग. कुठला अंदाज? तुझी सासू इथं नुसतं आराम करायला नव्हती आली ग. तिनं तिचा डाव साधला. अंजलीकडून 30,000 रुपये घेतले तिनं. काय? अगं 30,000? आणि कारण काय सांगितलं? तुझं मंगळसूत्र करण्यासाठी. मंगळसूत्र? माझ्यासाठी? आजी, हे सगळं काय? आणि माझ्या मंगळसूत्रासाठी माझ्याच आईकडून पैसे घेतले? बरं, आणि कुठे ते मंगळसूत्र? त्याला नाही ठाऊक ग, पण तुमचा ज्वेलर आला होता आपल्या घरी. आजी, मला काही सुचत नाहीये. आई का वागताय तशा? आईच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा घेतलाय त्यांनी. पण बरं झालं आजी, तू मला सांगितलंस. मी तुला म्हटलं होतं ना, नुसतं कुणाच्या घराचं वळण बदलवण्यासाठी त्या इतके दिवस नाही राहणार. आणि मला सांग, 30,000 रुपये, एवढे पैसे कुठून आणले आईने? आजी सांग ना, कुठून आणले? तिनं तिची एफडी मोडली. मला ना काय बोलावं तेच कळत नाही. आणि एवढं सगळं घडलं, घरात कुणालाच कळलं नाही. खोट्याचा आधार घेतला ना की असंच होतं ग बाई. एक खोटं लपवण्यासाठी 10 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि तुला सांगू, खोटं कधी एकटं येत नाही ग, कोणाच्या तरी संगतीनं येतं ते. एकटं उभं असतं ते फक्त सत्य. खरंय आजी, सत्याला कुणाच्याच आधाराची गरज नसते. अंजली जे खोटं वागली आहे ना, त्यासाठी आता मला लपवा चप्पी करायला हवी आहे. आणि बाळा, तुला खोटं वागावं लागेल. इलाज नाहीये ग त्याला. पण हे बघ, कुणाला सांगू नकोस. तसंही कुठल्या तोंडाने सांगणार? हे बघ, आपण सगळं योग्य मार्गाने संपवू, तू नको काळजी करूस. तसंच व्हायला हवंय. जेवढा विचार करू ना तेवढा त्रास होतोय ग. अंजलीनं पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं ना, माझी पोपडीच वळली अगं. म्हणजे शब्द सुचत नव्हते काही. आजी प्लीज, तू असे हातपाय गाळू नकोस. हे बघ, आपणच यातनं काहीतरी मार्ग काढू शकतो. हे बघ, तू आधार आहेस माझा, तू शक्ती आहेस माझी. तू हातपाय गाळू नकोस. हो बाळा. आणि हे बघ, आता माझी काळजी करू नकोस हा. तू तुझी काळजी घे. हा, काळजी घे. बाय.
काय करू? श्रावण येतोय, तुमचे सणवार करायचे म्हटलं, त्यांनी कुठले करायचे, आपण कुठले करायचे विचारून घेऊया ना. तुम्ही आत्ताच निघालात का? अगं निघाले कुठलेही, बिल्डिंगच्या खालीच उभी आहे, आता वरच आहे. तुझ्या सासूबाई इथे आल्या होत्या ना, त्या किचन मध्ये घसरून पडल्या ग. काय झालं? तू टेन्शन मध्ये काय? नाही, टेन्शन कसलं? काय बघतेस एवढं आईकडे? नाही, मला सारखं असं वाटतंय तिला कसलं तरी टेन्शन आहे. आई ग, आणि आई अगं मला ललिता त्यांच्या पायाचीच काळजी. हॅलो, प्रवीण सावंत का? हो बोलतोय. मी ललिता जहागीरदारांकडून बोलते. बोला बोला बोला. अहो त्यांना सांगा ना माझे पैसे द्यायला. मी एक स्ट्रगलर नट आहे हो, छोट्या मोठ्या भूमिका करतो, सोबत पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवतो. हे तुम्हा दोघांसाठी. दुर्गा माता? हो, हीच दुर्गा माता सगळ्या वाईट गोष्टीपासून तुम्हा दोघांचं रक्षण करेल. दुर्गा माते पाठीशी राहा माझ्या. मला ना तुझ्या आधाराची गरज आहे. माझा ना चांगुलपणावरचा विश्वास उडू देऊ नकोस. यांना यांच्या आईंचा खोटेपणा सांगण्याचंही बळ दे, आणि त्यानंतर त्यांना सावरू शकेल एवढी ताकदही दे. मी कधीही असत्याच्या मार्गावर जाणार नाही याची काळजी घे. आणि आईंना आणि आईंसारख्या वागणाऱ्या सगळ्यांना सुबुद्धी दे. संपदाचा फोन? हा बोल बाळा. सॉरी, मी चुकले. तुला आवडत नाही ना बाळा म्हटलेलं? आई आई तसं काही नाही अगं. त्या दिवशी माझा मूड चांगला नव्हता म्हणून माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. तू नाही मला बाळा म्हणणार तर कोण म्हणणार? आणि तसे मी बाळच आहे ना तुझं. तू असं बोललीस ना की बाळच वाटतेस. मला सांग, कशी आहेस? नाही, माझा मूड बिलकुल चांगला नाहीये. फार मन उदास वाटतंय. तुझी खूप आठवण येते ग. अगं मग तू ये ना इथे. तू नारळी पौर्णिमेला पण आली नाहीस, तुझा फोनही नाही आला. हो ना, मला यायलाच नाही जमलं. आई, तुझ्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या, तुझ्या हातची वालाची उसळ किती दिवस झालं मी खाल्लंच नाहीये. आणि मला कालपासून तुझ्या हातचे मोदक खावेसे वाटतात. ते सगळं आपण करू, पण तू ये इथे. आणि मोदक तर काय आता उद्या होणारच आहेत. संकष्टी आहे ना, येतेस उद्या? हो हो चालेल. आणि तसंही उद्या संडे म्हटल्यावर सगळेच घरी असतील, सगळ्यांची भेट होईल. हो. हा, फक्त स्वानंदीची भेट होणार नाही. अगं तिला सुद्धा बोलवून घेऊया आपण. आई नको ग. हे बघ, तुला एकच दिवस सुट्टी मिळते, त्यात पण सगळ्यांचं करत बसण्याचा त्रास. तुला आरामच नाही मिळत. हे बघ, लेकीच्या माहेरपणाचा आईला कधीच त्रास होत नाही. शिवाय कितीतरी दिवसात तुम्ही दोघी सुद्धा इथे एकत्र आला नाही आहात. पण काय माहित, मी आल्यावर स्वानंदी येईल की नाही. का नाही येणार ती? मी बोलवून घेते तिला, येईल ती. हो चालेल. आई, तुझ्याशी बोलल्यावर खूप बरं वाटतं ग मला.
कारण मी तुझी आई आहे संपदा, आणि आई ही असावीच लागते, ती अशीच मिळत नाही कुठे. हो, आणि तसं आजी म्हणतेच, देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून तो प्रत्येक घरी आई पाठवतो. ए बाई, तू असं काहीतरी बोलू नकोस हं. तू असं काही बोललीस ना की मला वाटतं काहीतरी होईल आणि आपल्यात भिंत उभी राहील. अरे, अशी कशी भिंत उभी राहील आणि मी बरी राहू दे? अगं, तुझ्या हातची वालाची उसळ, तुझ्या हातचे मोदक खायला त्या भिंतीवरून चढून यावं लागेल ना मला. बरं चल, मी फोन ठेवते हा, आणि तू उद्या ये, मी वाट बघते. स्वानंदीला पण बोलवते मी. ठेवू? हो आई, चालेल, बाय. अच्छा. कामाच्या गडबडीत विसरायच्या आधी स्वानंदीला कळवायला हवं. चला. वहिनी, बाळू दादा नाहीयेत तर 2 दिवस झाले नाही की वरपासून सगळं झाडून काढावं लागतंय. खरंच कळायचं पण नाही ना, ते होते तेव्हा न सांगताच सगळं करायचंय. हो अगं, खरंच आहे ते. म्हणजे खिडकीतून एवढी धूळ येत असेल की पंखेही मळतात हेही आपल्याला माहिती नव्हतं. हो. आपल्याला वाटायचं की ते फक्त केर काढतात आणि फर्निचर पुसतात. नाही हा, खूप काम पडायचं त्यांच्यावर. खरंच आपल्याला आधार आहे ना त्यांचा. वहिनी, त्यांना ना एकदा फोन करून बघायला हवं, त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनचं काय झालं कळलंच नाही आपल्याला. हो ग. बघ कोणाचा फोन आहे. हो बघते. आईचा फोन आहे. हॅलो, काय ग, काय झालं? हा अगं स्वानंदी, तसं काही विशेष नाही, पण संपदाचा फोन आला होता आणि उदास वाटली ग मला ती. म्हणजे? म्हणाली तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. माझ्या हातच्या खाण्याची पण आठवण काढत होती ग. आवाज पार खोल गेला होता पोरीचा. आता काय करायचं मग? तूच सांग ना, काय करूया? आई, मला भीती वाटते तिची. मोठी बहीण आहे म्हणून फार काही बोलता येत नाही. अगं पण ती कधी काय करेल ना ह्याचा भरोसा नाही. नाही ग, आता बदलली आहे ती. तुझी पण आठवण काढत होती. म्हणाली उद्या मी घरी आले तरी स्वानंदी भेटणार नाही मला. अच्छा, उद्या येणार आहे का घरी? हो, तिला ना मोदक खायचेत. मी तिला म्हटलं की तुला स्वानंदीला भेटायचंय ना, मग आपण स्वानंदीला पण बोलावून घेऊ. तू येशील ना ग? स्वानंदी, ए बाळा, तू बोलत का नाहीयेस? अगं तिचा आवाज ऐकून ना कसं तरीच झालं मला. नेहमी तोऱ्यात बघायची सवय ना संपदाला. असा केविलवाणा आवाज ऐकून खूप हुरहुर लागून राहिली ग मनाला. आई, येते मी. आणि नको काळजी करूस, मी बोलेन तिच्याशी, तिला नाही एकटीला राहू देणार. नक्की आहे हा. तुम्ही दोघीही जेवायलाच या माहेरवाशिणी. उद्या वाट बघते मी. बाय. काय ग, काय म्हणत होत्या काकू? माहेरी बोलावलंय, संपदा ताई येणार आहे. अरे वा, दोघी माहेर वाशिणी. हो, पण मी जातेच. रविवार आहे ना, सगळेच भेटतील. आणि खूप दिवस झाले मला ना बाबांसाठी काहीतरी करून न्यायचंय. अगं बनव ना मग, मी मदत करेन तुला. मला सांग, काकांना काय काय आवडतं? बाबांना ना सुरळीच्या वड्या, भरली भेंडी आणि तोंडली भात. ग्रेट. स्वानंदी, सगळं आहे घरात, मी मदत करेन तुला. आणि आपण काय करूया माहितीये, घरच्यांसाठी पण आपण टेस्ट करूया, म्हणजे आपल्याला डबल मेहनत नाही करावी लागणार. डन. मज्जा येणार आहे उद्या. मजा येणार आहे उद्या. स्वानंदी, तू आजवर देशपांडे घरावर राज्य केलंस, खूप मान मिळवलास. आता तोच मान मी मातीत मिळवणार. त्यामुळे अपमान गिळायला शिक. मान खाली घालून जगायला शिक. शिक नजर आणि आवाज खाली ठेवून बोलायला.
आणि जर का तू नाही शिकलीस तर येणारा काळ शिकवेलच तुला. माझ्या बहिणीचे सुखाचे दिवस संपले, त्यामुळे भेटूया लवकरच. देवा, ध्यान असू द्या लेकरावर. तुम्ही बुद्धी दिली आणि मी वागलो. प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं, यावेळी सांभाळून घ्या. अर्ध्या टक्क्याचा नियम आयुष्यात कधी मोडणार नाही देवा. एकदा काय झंझटून मोकळा झालो की फॅमिली घेऊन येतो पायावर. पण आज बंदोबस्त करून टाका देवा, बंदोबस्त करून टाका. बंदोबस्त करा देवा, संकटातून सोडवा देवा. मी ओळखलं नाही आपल्याला. मला महेंद्र ठाकूर देसाईने पाठवलं. महेंद्र ठाकूर देसाई म्हणजे ते कापडाचे व्यापारी. साहेबांनी सांगितलं घरात मॅडम्स आहेत, त्यांच्यासाठी कांजीवरम साड्या वगैरे पाठवले. साहेब, एवढं टोकाला उभं राहून नाही चालत संसार. 4 पावलं तुम्ही पुढे या, 10 पावलं मी येतो. आपसात बसून समजून घेऊ साहेब. साहेब, कागदांचा अभ्यास करून काय होणार आहे? माणसाच्या आयुष्यात नफा हवा, नफा. आणि असंही सरकारी नोकरीमध्ये मिळून मिळून कितीचं मिळत असेल तुम्हाला? साहेब, आपली बरीच कर्तव्य अजून तशीच बाकी आहेत, त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या. नाहीतर बघता बघता रिटायर व्हाल आणि नंतर लक्षात येईल की आपली घरची सगळी कर्तव्य तशीच्या तशी राहिली. म्हणजे आता बघा, हा तुमचा टीव्ही, या टीव्हीच्या ऐवजी 42 इंचाचा फ्लॅट टीव्ही येऊ शकतो. तुमच्या या घराच्या जागी एक पॉश डुप्लेक्स फ्लॅट येऊ शकतो. आणि ती मोकळी जागा आहे ना तुमची साहेब, त्या जागी एक चांगली पॉश कार पण पार्क होऊ शकते. बरं, या सगळ्याच्या बदलीत मला काही नकोय, खरंच काही नकोय. फक्त माझ्या दुकानाकडे कानाडोळा करा. हे घ्या, हे माझं कार्ड. फक्त रेड होऊ देऊ नका. महेंद्र ठाकूर देसाई आज तुमच्या या फाईलचा निकाल लावणार आहे. यापुढे कोणालाही फसवताना 10 वेळा विचार कराल असा बंदोबस्त करून ठेवलाय तुमचा. काय जहागीरदार, कसं काय चालू आहे काम? तुमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करतोय मॅडम. सगळं व्यवस्थित आहे. आणि देशपांडे भगिनी काय म्हणतायत? एक महामूर्ख आणि एक दीड शहाणी. आपली वाली महामूर्ख ना, तिला काहीही माहिती नाहीये. नाही नाही नाही, आपल्याकडे ना ती दीड शहाणी आणि संपदा महामूर्ख. अच्छा अच्छा, असं होय. त्या दोघी निश्चिंत आहेत. स्वानंदीला वाटतंय की ती तुला जेरीला आणणार आहे आणि संपदाला वाटतंय की ती तुझा आणि स्वानंदीचा बंदोबस्त करणार आहे. ललिता, किती दिवसांनी तुझं हसणं ऐकलं. आता आपण हसायचंच आहे.
आता रडणार आहेत ते आणि हसणार आहोत आपण. असंच होईल असं वाटतंय. पण मी सांगितलेली सगळी कामं नीट करताय ना? हो हो अगदी. काय बॉम्ब फुटणार आहे कधी? तू ठरवलंयस तेव्हाच आणि तसाच. तर काही बोलू नकोस आणि विचारू सुद्धा नको. हो, नाही तर इतक्या परफेक्ट प्लॅनला आपलीच दृष्ट लागायची. हो. ओके, ठेवते फोन. बाय. हो ठेव. स्वानंदी, ललिता काय चीज आहे अजून तुला कळलेलं नाही. ज्या लढाया मी हरले असं तुला वाटत होतं ना, त्या सगळ्या मी जिंकणार आहे.